लोकमंगलच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 52 जोडप्यांनी रेशीम गाठी बांधल्या। जिल्हा पर्यटन थीममुळे हा सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। रविवारी सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना वातावरणात मंगलध्वनी, ढोल ताशांचा गजर आणि विवाह सोहळ्याची लगबग पसरली होती। लोकमंगल फाउंडेशनतर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 52 जोडपी रेशमी जोडीनं व्यासपीठावर दाखल झाली आणि हजारोंच्या उपस्थितीत त्यांच्या मंगल कार्यासाठी रेशीम गाठी बांधल्या गेल्या। नवदाम्पत्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर झळकत होती, तर सभोवताली उपस्थित असलेले नातेवाईक आणि मान्यवरही भावनिक क्षणांचे साक्षीदार बनले। हा भव्य सोहळा माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रेरणेतून विजापूर रोड परिसरातील शिवाजी अध्यापक विद्यालय अर्थात डीएड कॉलेज मैदानावर रविवारी 15 नोव्हेंबर रोजी पार पडला। परिसरात पाहुण्यांची गर्दी, रंगीबेरंगी सजावट, सुव्यवस्थित व्यवस्थापन आणि आकर्षक थीममुळे संपूर्ण मैदान उत्सवाचा रंगमंच बनला होता। यावेळी आमदार सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांनी कन्यादान केलं। या प्रसंगी 49 हिंदू तर 3 बौद्ध विवाह पार पडले। यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात सामुदायिक विवाह सोहळा राबवण्याचा संकल्प आहे। समाजातील वधूवरांना आर्थिक आणि मानसिक आधार देणं आणि विवाहातील अनाठायी खर्चाला आळा घालणं हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे। मान्यवर संस्था या सामुदायिक विवाहाचं आयोजन करतात। खरोखर त्या सर्व संस्थांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही सोलापूर जिल्ह्यात एक चळवळ। आपल्या सोलापूरला जेवढे सामुदायिक विवाह होतात तेवढं बाहेर नाही। एक कोणीतरी सुरुवात करणं अपेक्षित होतं, ही सुरुवात झालेली आहे। मी खरोखरच सर्व वधूवरांचं सुद्धा मनापासून आभार मानतो। त्यांनी या अशा चळवळीमध्ये सहभाग घेतला, त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा त्यांना संमती दिली, त्याबद्दल त्यांच्या मातापितांचं सुद्धा मनापासून आभार मानतो। हा विवाह सोहळा वेळ झालेली आहे। मी परत एकदा आपल्या सर्व संतांचं, गुरुजनांचं, आमदार, सर्व राजकीय पक्षाचे राज्यकर्ते, त्यांच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। असंच आपलं प्रेम या परिवारावरती असावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना। नववधूवरांना त्यांचं भावी आयुष्य, वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सामुदायिक विवाह सोहळा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात अनेक ठिकाणी राजवैभवात संपन्न होतात, पण सोलापूरचा आणि विशेषतः आदरणीय सुभाष बापूंनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे, या उपक्रमामध्ये सर्व धर्मीय हा सगळ्या लोकांना एकत्रित करून आपल्या भारताच्या संविधानावर जे लिहिलेलं आहे वसुधैव कुटुंबकम, हे जे कुटुंब आहे ते वसुदेवाचं कुटुंब आहे। या वसुदेवाच्या कुटुंबामध्ये यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, सकळासी येथे आहे अधिकार। सगळे लोक जण यावं, कोणी या विवाह कार्यामध्ये सहभागी व्हा। आणि त्यामुळे आज या भागातलेच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील आज प्रचंड बहुसंख्येने लोक आज इथं उपस्थित आलेले आहेत। मला खरं तर लोकमंगल फाउंडेशनचं व बापूंचं विशेष असं कौतुक करावं असं वाटतं। सकाळी सर्व वधूवरांसाठी समुपदेशन आयोजित करण्यात आलं। विवाहोत्तर आयुष्य, कुटुंब व्यवस्थापन आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देऊन दाम्पत्यांना सक्षम केलं गेलं। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वधूंना शालू आणि वरांना सफारी तसंच रुखवत साहित्याचं वाटप करण्यात आलं। सोहळास्थळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। याचबरोबर वधूवरांसोबत आलेल्या नातेवाईकांसाठी चपाती, भाजी आणि बुंदीचा लाडू असं स्वादिष्ट भोजन देण्यात आलं। उघड्या बग्गीतून काढण्यात आलेली वधूवरांची
वरात हा सोहळ्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. वाजत गाजत सनई चौघड्याच्या निनादात ही मिरवणूक सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. जिल्हा पर्यटन थीमची अनोखी अनुभूती यावेळी आली. मैदानावर सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांचे पॅनल्स, सांस्कृतिक वारशांची ओळख करून देणारे माहिती फलक, विविध गावांच्या विशेष परंपरांची मांडणी, पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची स्थळं दर्शवणारे स्टॉल्स आदी माध्यमातून जिल्ह्याची ओळख जिवंत करण्यात आली. विशेष म्हणजे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्थळावर प्रदर्शित करण्यात आली होती. या सोहळ्याला पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, बळीराम काका साठे, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख, पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी माळकवठे, अभिनव बसवलिंग महास्वामीजी नागणसूर, श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर, सुधाकर महाराज इंगळे, बळीराम जांभळे महाराज, भागवत चौरे महाराज, संजय पाटील महाराज, नाशिककर महाराज, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, राम जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केला. सोहळ्याला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनीही विशेष भेट देऊन नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आलं.